कुमारीशी लग्न करायचं आणि ती जी राजकुमारी आहे ती पण परमार्थ मार्गाने फार अधिकारी आहे, तिचं नाव पुढे समजणार आहे. आणि ही पत्नी या राजकुमारीकडे गेली आणि तिला म्हणते, माझ्या पतीचं तुझ्यावर मन आलंय आणि तुझ्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे. राजकुमारीने उत्तर दिलं, ठीक आहे, उद्या मी तुमच्या घरी येते आणि त्यांना सांगते. आली दुसऱ्या दिवशी, काय मी तुमच्याशी लग्न करेन, 15 दिवसानंतर वरमाला घेऊन मी स्वतः तुमच्याकडे येईल, पण माझी एकच अट आहे. काय? गावाच्या बाहेर आपलं गोपालकृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये तुम्हाला 15 दिवस राहावं लागेल. आणि कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, एवढंच फक्त मला तुम्ही 15 दिवस, बाकी काहीच करू नका. तुम्हाला जे तुमच्या जेवणाचं साहित्य वगैरे जे असतं ते राजवाड्यामधून तुम्हाला पोस्ट केलं जाईल. 15 दिवस झाले, 16व्या दिवशी मी येईल आणि तुम्हाला वरमाला घालेल. दादाजी महाशय गेले राधा कृष्णाच्या मंदिरात. सुरुवातीला बळजबरी 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 3 दिवस झाला, 3रा दिवस गेला, पण 4थ्या दिवशी महाराज असं झालं सज्जनो की याला आपोआप त्या नामाची गोडी लागली. आपोआप त्या नामाची गोडी लागली 3 दिवस झाल्यानंतर. कारण कुणाचा संपर्क नाही, एकांतवास. पण मनात काय इच्छा ठेवून बाळगली आहे की मला त्या राजकुमारीशी लग्न करायचं. एवढं ठेवूनच ते नाम तो घेतोय कुठल्या तरी वासनेनं. पण परिणाम असा झाला, 15 दिवस आणि ही राजकुमारी 16व्या दिवशी वरमाला घेऊन आली. हा फार त्याचं जप चालू आहे, नामस्मरण सुरू आहे, ध्यान सुरू आहे आणि अर्धोन देत राहील. भगवंताच्या नामामध्ये इतका रंगून गेला महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव.